सुबोध भावे, अनिकेत विश्वासराव, प्रार्थना बेहेरे, रिंकू राजगुरू यांचा एक नवीन चित्रपट येत आहे, ज्या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे. तो टीजर बघितला का कोणी? ज्यांनी बघितला नाही त्यांनी जरा कमेंट करून सांगा तुम्हाला काय गोष्टी त्यामध्ये वाटल्या. माझ्या नजरेमध्ये तर त्यामध्ये भरपूर सारे निगेटिव्ह पॉईंट्स होते. जसं की रिअलिस्टिक वाटत नव्हतं. भरभरून मेकअप केलेला, प्रत्येक वेळेस दाढी केलेली. टीजरची सुरुवात होती तेव्हा ते दोघं जण गुरुकडे जातात, तेव्हा तो गुरु एकदम नवीन कपडे घालून बसलेला असतो. म्हणजे असं झालेलं आहे की त्याला माहिती होतं की हे दोन जण माझ्याकडे येणार आहेत आणि मी त्यांना हे उपदेश सांगणार आहे. बरं, त्याच्यामध्ये पण तो किचन मध्ये काम करतानाचा दाखवलेला आहे. म्हणजे वरनं त्याने एप्रॉन घातलेला आहे. एक सीन असा आहे की जिथं सुबोध भावेंना खुर्चीवर बसवलेला आहे, त्यांना बांधलेला आहे, पण त्यांचा शर्ट एकाही ठिकाणी चुरगळलेला दिसत नाही की अलगद जाऊन बसले आणि मग त्यांना खुर्चीच्या बाजूला बांधून घेतलेला आहे. मला सांगा, रिअलिस्टिक वाटण्यासाठी थोड्या तरी गोष्टी तुम्ही रिअलिस्टिक दाखवा ना. आम्हाला कळतंय की तुमच्याकडे आता पैसा जास्त झालेला आहे, तुमच्याकडे बजेट तुमचं मोठं आहे, लार्जर दॅन लाईफ दाखवण्याचं तुम्हाला स्वप्न आहे तुमचं. हे मोठं दाखवण्याच्या स्वप्नामध्ये ना तुम्ही जे खरं आहे, ज्या गोष्टी खरंच रिअल टच करतील त्या गोष्टी तुम्ही दाखवत नाहीत. चेहऱ्यावर फकाफका मेकअप लावून टाकायचा आणि मग कॅमेऱ्याच्या समोर यायचं. असू द्या ना, केस वाढलेले असू द्या, तुमची दाढी वाढलेली असू द्या. याच कारणामुळे आपले मराठी सिनेमे मागे आहेत. तुम्ही जर एकदम रिअलिस्टिक दाखवण्याचं काम करत असाल ना तर खूप भारी वाटते. ते मनाला असं समाधान वाटते की नाही यार, हे काहीतरी आहे याच्यामध्ये. मान्य आहे आम्हाला की हे सगळं काल्पनिक असते. तुम्ही जे विचार कराल त्याच सगळ्या गोष्टी लिहिता आणि त्याच गोष्टी तुम्ही तिथं पडद्यावर दाखवण्याचं काम करता असता. पण त्याच्यामध्ये पण थोड्या तरी गोष्टी रिअलिस्टिक वाटाव्यात, लोकांना त्या गोष्टी आवडाव्यात, एवढंच माझं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे जरा कमेंट करून सांगा. आणि तुम्ही बेटर हाफची लव्ह स्टोरी ह्या चित्रपटाचा टीजर बघितलेला आहे का? बघितला असेल तर जरा कमेंट करून सांगा कसा वाटला. आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर हाईप करायला विसरू नका मित्रांनो.